सर्वांना गुड मॉर्निंग। आणि आपण आज चालू घडामोडीच्या सेशनमध्ये महत्त्वपूर्ण काय पार्ट बघणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने कुठला पार्ट हा गरजेचा असेल आपल्यासाठी त्याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकावा लागेल। आणि वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात न्यूज मध्ये आलेल्या, ते आपल्याला पाहाव्या लागतात, लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। संयुक्त राष्ट्र संघटना ही एक संघटना आहे जी जागतिक लेवलला महत्त्वपूर्ण काम करते। जर दोन देशांमध्ये वाद होत असतील तर ते वाद एका जागतिक पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुणीतरी सोडवायला पाहिजेत आणि त्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना ही खूप महत्त्वाची संघटना आहे आणि या संघटनेने 2025 हे जे वर्ष आहे हे वर्ष कोणत्या उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले तर या आंतरराष्ट्रीय वर्षाचं जे काय नाव आहे ते नाव काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे, किंवा कशासाठी ते घोषित केलं आहे, त्याचा उद्देश काय आहे, तो उद्देश आपण इथे बघणार आहोत। लक्षात ठेवा, तो जो उद्देश आहे तो उद्देश शांतता आणि विश्वास समृद्धीसाठी हा उद्देश त्यांनी समोर ठेवून हे वर्ष जाहीर केलेलं आहे। आणि या वर्षाला तुम्ही परत इंटरनॅशनल गव्हर्नमेंट इयर देखील तुम्ही म्हणू शकणार किंवा इथे डे देखील तुम्हाला म्हणता येईल। ओके, या उद्देशाने देखील इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे। आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास हे जे वर्ष आहे हे वर्ष खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण यासाठी यांनी शांतता प्रस्थापित करा म्हटले आहेत की जागतिक लेवलवरती किंवा जगामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती अशांतता निर्माण होत आहे। युद्धाचा जो काय प्रकार आहे तो आपल्याला निदर्शनास येत आहे आणि हे जागतिक पातळीवरती युद्ध न व्हावं म्हणून अशा प्रकारचा निर्णय संयुक्त राष्ट्र संघटना घेत आहे। आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, काय म्हटलंय की भारतीय नौदलाची पहिली महिला, कितवी महिला, पहिली महिला फायटर पायलट म्हणून कोणाची नेमणूक केली किंवा कोण ठरली आहे ते सांगायचंय। तर त्याचं उत्तर असणार आहे आस्था पुनिया ही जी महिला आहे ही पहिली फायटर पायलट म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे आणि ती नौदलामध्ये कार्यरत असणार आहे। बघा, महिलांचं जे काही काम आहे ते आजच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण असलेलं दिसत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत। आणि आपण आता पुढे जाऊयात, लक्ष द्या। बघा, त्यानंतर खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव हा जो महोत्सव आहे हा कोणत्या तलावात होणार आहे, त्या तलावाचं नाव सांगा काय आहे। तर त्या तलावाचं नाव दाल तलाव असं असणार आहे। ओके, तर मित्रांनो, हे जे दाल तलाव आहे हे श्रीनगर या ठिकाणी आहे, जम्मू काश्मीरचा तो भाग आहे। ओके, श्रीनगर या ठिकाणी असलेलं बघायला मिळेल। रेल वन ऍप आहे तो, तर रेल वन हा जो ऍप आहे किंवा हे जे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सेवा प्रवाशांना मिळणार आहेत। तर यामध्ये त्यांचा जो PRN नंबर आहे त्या PRN नंबरची तुम्हाला कंडिशन चेक करता येणार आहे, तिकीट बुक करता येणार आहे आणि त्याचबरोबर ट्रेन ट्रॅक देखील करता येणार आहे, कुठे आहे काय वगैरे असं, आलं लक्षात। तर या तिन्ही सुविधा या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून तुमचं उत्तर वरीलपैकी सर्व हे असणार आहे। आता त्यानंतर बघा पुढे, मे 2025 पर्यंत NSE ओके नुसार 1 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले पहिले 2 राज्य कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे। ओके, आणि पहिले 2 राज्य, सुरुवातीचं तर राज्य तुम्हाला इथे गुजरात दिसणार आहे। कुठलं राज्य दिसणार आहे? गुजरात आहे बघा। ओके, गुजरात हे जे राज्य आहे का, हे राज्य सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करतं आणि या गुजरातच्या नंतर कोणते 2 राज्य आहेत? महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आहे। ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा की जुलै 2025 ओके, जुलै 2025 मध्ये सेबी च्या कार्यकारी मंडळ
कार्यकारी संचालक पदावरती कुणाची नियुक्ती झाली आहे? एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतात आणि त्याचं उत्तर आहे सुनील जयवंत कदम यांची निवड झालेली आहे. ओके, पुढे आणि हे सुनील जयवंत कदम या अगोदरही त्या पदावरती होते, नंतरही त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली. आता बघा 3 जुलै 2025 रोजी तालिबान सरकारला पहिल्यांदा कोणत्या सरकारने ऑफिशियल मान्यता दिलेली आहे? ओके, औपचारिक मान्यता दिलेली आहे. तर तो जो देश आहे तो रशिया आहे. रशियाने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि लक्षात ठेवा की काही देश जे आहेत या तालिबान सरकारला सुरुवातीपासूनच मान्यता देत होते. मग त्यामध्ये पाकिस्तान आहे, सौदी अरेबिया आहे. ओके, हे जे राष्ट्र आहेत हे अगोदरच मान्यता देत होते. आणि त्यानंतर बघा मेंटल हेल्थ अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो सायमा वाजेद यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न, भारतीय संशोधकांनी शाश्वत ऊर्जेचे दीर्घकालीन साठवण सुनिश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे? तर ते जे क्षेत्र आहे ते सुपर कॅपॅसिटर अँड बॅटरी तंत्रज्ञान. बॅटरी तंत्रज्ञानामध्ये बॅटरीच्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती करायची आहे की बॅटरीची जी काही कार्यक्षमता आहे ही त्यांना वाढवायची आहे. अशा पद्धतीने महत्वाचा हा भाग तुम्हाला असलेला बघायला मिळेल. पुढे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशाने 2025 मध्ये IAEA सहकार्य थांबवले आहे? ओके, ज्याला इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी असं म्हटलं जाणार आहे. ॲटॉमिक एनर्जीच्या संदर्भामध्ये ही संस्था काम करते. ओके, व्हिएना ऑस्ट्रिया या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. आणि हे जे ॲटॉमिक एनर्जी आहे, अणुबॉम्ब जे आहेत हे वापरू नयेत म्हणून सावधगिरी बाळगण्यासाठी त्या संस्थेचं महत्वाचं काम आहे. आणि यामध्ये इराण या देशाने त्या संस्थेला सहकार्य करण्याचं थांबवलं आहे, कारण अमेरिकेने इराणवरती काय केलेलं आहे? आक्रमण केलेलं आहे. या कारणामुळे हे जे सहकार्य आहे हे इराणने थांबवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या राष्ट्रपतींनी. हा एक महत्वाचा त्यांच्यासाठी तो निर्णय होता. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात आणि सर्वांनी अभ्यास करायला पाहिजे. तुमचा अभ्यास कंटिन्यू राहू द्या. अडचणी आल्यावर आम्हाला सांगा आणि स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, धन्यवाद.